पत्नी को लाने ससुराल गए दामाद पर पेट्रोल छिड़ककर ससुराल वालों ने लगा दी आग, दामाद की दर्दनाक मौत। सोलापुर शहर रामवाड़ी परिसर के रहने वाले सागर मैत्रे के परिवार वालों का आरोप है कि बीते 8 दिसंबर 2023 को सागर मैत्रे कर्नाटक राज्य रायचूर के वंदिले गांव अपने ससुराल से पत्नी को लाने के लिए गया हुआ था, लेकिन ससुराल वालों ने उसकी पिटाई कर पेट्रोल डालकर उसे जला दिया, जिसके बाद आसपास के लोगों ने शॉल डालकर आग बुझाकर उसे सरकारी अस्पताल ले गए थे। ये खबर सागर के घर वालों को मिलते ही फौरन रायचूर पहुंचकर घायल सागर को इलाज के लिए सोलापुर सिविल अस्पताल में 9 दिसंबर 2023 को भर्ती कराया, जहां 22 दिसंबर 2023 की रात इलाज के दौरान उसकी मौत हो गई। आज 23 दिसंबर 2023 को रायचूर पुलिस अस्पताल पहुंच पंचनामा कर अगली कार्रवाई में जुटी है। मृत सागर के परिवार वालों का कहना है कि पुलिस ससुराल वालों के खिलाफ जल्द से जल्द कार्रवाई करे। नमस्कार, मी विवेक गणेश माडेकर, सामाजिक कार्यकर्ता। आमच्या भागातले रहिवासी सागर तिम्मय्या मैत्रे या युवक कर्नाटक राज्यात गेला असता संबंधित त्यांच्या सासरवाडी करून त्या युवकाला क्रूरपणे हत्या करून मारण्याचा प्रयत्न झालेला आहे। तरी इथं सर्व जमलेले माझे समाज बांधव व सामाजिक कार्यकर्ते, युवक सर्व राजकीय, आमचे मुनोरभाई शेख ह्या देखील इथं उपस्थित आहेत। सर्वांची एकच मागणी आहे, या पीडित कुटुंबाला न्याय मिळावा। कर्नाटक पोलिसांचं काय म्हणणं आहे? कर्नाटक पोलिसांचं हे म्हणणं आहे की लवकर त्यांना हिंदीमध्ये बोलता येत नाही। पहिली गोष्ट, घटनेची जास्ती त्यांना माहिती नाही। घटना कधी घडली? फिर्यादी एकीकडे वेगळ्या पद्धतीने दिलेले आणि या ठिकाणी फिर्यादी वेगळे दिलेले। जाळून कधी घेतलं त्या जाळलं? त्याला जाळण्यात आलेला आहे। कधी 9/12/2023 त्यानंतर बरेच दिवस ॲडमिट होता? 15 दिवस सिव्हिल हॉस्पिटल रुग्णालयामध्ये तो ॲडमिट होता। उपचार घेत असताना बोलत होताना घटना सांगितली? हो, घटना सांगितलेली, त्यांनी स्वतः फिर्यादी देखील दिलेली। किती भाऊ त्याला? काय? 2 भाऊ 1 बहीण आहे आणि आई वडील। राहायला उपलब्ध वस्ती विरण वस्तीमध्ये सोलापूर। आता मागणी काय आपली? सर्व समाज बांधवांच्या माध्यमातून, विविध संघटना पक्षाच्या माध्यमातून या पीडित कुटुंबाला न्याय मिळावा आणि कलम 302 अंतर्गत संबंधित आरोपींवरती कठोर कारवाई करून शिक्षा द्यावं, एवढीच मागणी करतो।